प्रकरण क्रमांक 3 समाजशास्त्रातील मूलभूत संकल्पना या प्रकरणामध्ये कालच्या तासाला आपण प्राथमिक समूह म्हणजे काय, त्याच्या अगोदर त्या ठिकाणी महत्वाची अशी संकल्पना जी पाहिली होती ती होती त्या ठिकाणी सामाजिक समूह आणि त्या सामाजिक समूहाची त्या ठिकाणी वैशिष्ट्ये. आता आपल्याला सगळ्यात महत्त्वाचा घटक असा पाहायचा आहे तो म्हणजे प्राथमिक समूह आणि दुय्यम समूह. त्यातला प्राथमिक समूह कालच्या तासाला आपण पाहिलेला आहे. आजच्या तासाला आपल्याला दुय्यम समूह म्हणजे काय हे पाहायचं आहे. त्याच्या अगोदर आपण थोडक्यात प्राथमिक समूह म्हणजे काय याबाबत पाहणार आहोत. प्राथमिक समूहाची व्याख्या चार्ल्स हार्टन फुले यांनी केली होती आणि त्यांनी आपल्या व्याख्येमध्ये असं म्हटलं होतं की व्यक्तिगत, प्रत्यक्ष, समोरासमोर संबंध आणि सहकार्य अशा लहान समूहाच्या वैशिष्ट्यांचा उल्लेख प्राथमिक समूहामध्ये त्यांनी केला होता. प्राथमिक समूह ही त्या ठिकाणी सामाजिकरणाची प्रक्रिया आहे आणि भूमिका आणि दर्जा विकासामध्ये खूप महत्त्वाचा आहे. प्राथमिक समूह हे व्यक्तीच्या रोजच्या जीवनातील आवश्यक घटक आहेत. उदाहरणार्थ कुटुंब घ्या, जवळचा मित्र घ्या किंवा शेजारचं गाव घ्या, हे सर्व प्राथमिक समूह आहेत. मग त्या प्राथमिक समूहाची काही वैशिष्ट्ये होती, ती वैशिष्ट्ये सुद्धा आपण कालच्या तासाला पाहिली होती. आज आपल्याला अतिशय महत्त्वाचा जो घटक पाहायचा तो म्हणजे दुय्यम समूह. मग दुय्यम समूह म्हणजे काय, तर अनौपचारिक व्यक्तिनिरपेक्ष समूह. दुय्यम समूह म्हणजे काय, अनौपचारिक व्यक्तिनिरपेक्ष समूह. आणि हा जो समूह आहे तो प्राथमिक समूहाच्या अगदी विरुद्ध असतो. म्हणजेच काय, तर या समूहामध्ये त्याचे गुणधर्म त्याही पेक्षा वेगळे असतात. उदाहरणार्थ राष्ट्र, राजकीय पक्ष, कामगार संघटना इत्यादी या समूहातील सदस्यांमध्ये मर्यादित सानिध्य किंवा जवळीक दिसून येते. आता सगळ्यात महत्त्वाचं असं का म्हणलंय की प्राथमिक समूहामध्ये समोरासमोर एकमेकांच्या आपापसात संबंध येतात, आंतरक्रिया होते, एकमेकांच्या भावना समजतात. पण दुय्यम समूह हे त्या ठिकाणी औपचारिक असतात. इथे औपचारिकता येते म्हणजे समोरच्याशी बोलताना आपण विचार करतो, समोरच्याच्या भावना आपल्याला समजून येत नाही. आणि सगळ्यात महत्त्वाचं ही व्यक्तिनिरपेक्ष संकल्पना आहे की व्यक्तिनिरपेक्ष हे समूह असतात. म्हणजेच या ठिकाणी व्यक्तीचा व्यक्तीबरोबरच त्या ठिकाणी संबंध येईलच असा नाही, व्यक्ती जवळ असेल, व्यक्ती बरोबर असेल. म्हणजे ज्या समूहातील सदस्यांमधील परस्पर संबंध हे व्यक्तिनिरपेक्ष असतात त्या समूहाला दुय्यम समूह असं म्हणतात. मग ड्रॉसलर आणि विलियम यांनी दुय्यम समूहाची व्याख्या काय केलेली आहे, तर ज्या समूहातील सदस्यांमधील परस्पर संबंध व्यक्तिनिरपेक्ष असतात त्या समूहाला दुय्यम समूह असं म्हणलेले आहे. आता दुय्यम समूह म्हणजे औपचारिक व्यक्तिनिरपेक्ष समूह आणि हा समूह प्राथमिक समूहाच्या अगदी विरुद्ध असतो. प्राथमिक समूहामध्ये समोरासमोर आपलं त्या ठिकाणी संभाषण होतं, समोरासमोर आंतरक्रिया होते, जवळीक असते, सगळ्यात महत्त्वाचं एकमेकांच्या भावनांची कदर असते. परंतु या ठिकाणी अशी कोणतीही गोष्ट नसते. या समूहातील सदस्यांमध्ये परस्पर संबंध हे व्यक्तिनिरपेक्ष असतात. म्हणजे त्या ठिकाणी व्यक्ती व्यक्तीमध्ये संबंध येत नाही, जरी तो आला तर त्या ठिकाणी तो तात्पुरत्या स्वरूपाचा असतो. मग त्या समूहांना दुय्यम समूह असं म्हटलेले आहे. आता या ठिकाणी दुय्यम समूहाची काय वैशिष्ट्ये, तर दुय्यम समूह हे मोठे त्याचं आकारमान असतं. पहिलं वैशिष्ट्य काय दुय्यम समूहाचं, आकारमान त्याचं मोठं असतं. दुय्यम समूह हे आकाराने मोठे असतात आणि सामूहिक समूहाच्या मानातील त्याची जी सदस्य संख्या आहे ती अमर्यादित असते. म्हणजे दुय्यम समूहामध्ये त्या ठिकाणी मर्यादा नाही, अमर्यादित संख्या असते. पहा, आपल्या दैनंदिन जीवनामध्ये अशा असंख्य गोष्टी आहेत आपल्या बाजूला की ज्यांचा आपल्या बरोबर प्रत्यक्ष संबंध येत नाही तरी ते आपल्याला परिचित असतात. त्या ठिकाणी सगळ्यात महत्त्वाचं त्याची जी मर्यादा आहे म्हणजेच अमर्यादा आहे त्या आपल्याला मर्यादित नाही. जसं आपलं कुटुंब, शेजारचे मर्यादित व्यक्ती आपल्याला परिचित असतात, हे प्राथमिक समूहातलं उदाहरण आहे. पण त्या ठिकाणी द्वितीय समूहामध्ये, दुय्यम समूहामध्ये काय होतं, तर त्या ठिकाणी ते व्यक्ती आपल्या परिचित असतात किंवा परिचित सुद्धा नसतात, त्यांचा आपल्याशी आंतरक्रिया सुद्धा होत नाही. मग अशा पद्धतीचे जे समूह आहेत ते त्या ठिकाणी दुय्यम समूह आहेत. त्याचं पहिलं वैशिष्ट्य या ठिकाणी मी आता सांगितलं की ह्या प्रकारचे जे समूह आहेत त्याचं आकारमान हे मोठं असतं.
दुय्यम समूह हे आकाराने मोठे असतात आणि प्राथमिक समूहाच्या मानाने त्यातील सदस्य हे अमर्यादित असतात, म्हणजे त्याला मर्यादा नाही. दुय्यम समूहामध्ये किती पण सदस्य असू शकतात. दुसरं म्हणजे अप्रत्यक्ष समूह. या समूहातील सभासदांचे संबंध हे सामान्यतः अप्रत्यक्ष स्वरूपाचे असतात. हे संबंध पत्राद्वारे प्रस्थापित होऊ शकतात. दूरदर्शनवरती एखादी मालिका आपण पाहत असेल तर त्या मालिकेमधील पात्र आपल्याला त्या ठिकाणी अप्रत्यक्षरित्या त्यांचा संबंध असतो किंवा आपल्याला ती परिचित असतात. त्यांना जरी आपला परिचय नसला तरी आपल्याला ती परिचित वाटतात. त्यानंतर एखाद्याला आपण ईमेल करतो, ती व्यक्ती आपल्या परिचित नसली तरी आपण त्यांना ईमेल करतो. त्यानंतर व्हॉट्सअप मेसेजेस आहे किंवा फेसबुकद्वारे त्या ठिकाणी केलेलं संभाषण, त्यानंतर इंस्टाग्रामद्वारे केलेलं संभाषण, अशा पद्धतीने त्या ठिकाणी ती व्यक्ती आपल्या परिचित जरी नसली तरी त्यांच्याशी अप्रत्यक्षरित्या संबंध येतात. या प्रकारामध्ये या समूहातील सभासदांचे संबंध हे सामान्यतः अप्रत्यक्ष स्वरूपाचे असतात. हे संबंध पत्राद्वारे येऊ शकतात, दूरदर्शनद्वारे येऊ शकतात, ईमेलद्वारे येऊ शकतात, व्हॉट्सअप इत्यादीच्या माध्यमातून सुद्धा येऊ शकतात. हे संबंध अप्रत्यक्ष असतात कारण ते व्यक्ती एकमेकांपासून दूरच्या अंतरावरती असतात. म्हणजे या ठिकाणी अप्रत्यक्ष संबंध आहे, ती व्यक्ती त्या व्यक्तीच्या जवळ नसते. तिसरं म्हणजे व्यक्ती निरपेक्ष किंवा वस्तुनिष्ठ संबंध. दुय्यम समूहातील व्यक्ती या बऱ्याचदा एकमेकांना वैयक्तिकरित्या ओळखत सुद्धा नसतात. त्यांच्या मोठ्या आकारमानामुळे त्यांच्यामध्ये मर्यादित वैयक्तिक आंतरक्रिया होत असते. मर्यादित वैयक्तिक आंतरक्रिया होत असते म्हणजेच काय तर हर्टन आणि हंट यांच्यामध्ये दुय्यम समूह हे ध्येयाभिमुख असतात. उदाहरणार्थ एखादी त्या ठिकाणी संघटना स्थापन झाली, त्या संघटनेचे तुम्ही सदस्य आहात, पण तुम्हाला माहिती असतं का त्या संघटनेचे जवळजवळ 1000 ते 2000 नागरिक सदस्य असतील. हे सगळे सदस्य तुमच्या परिचयाचे असतील का? नाही. तुमचा त्यांच्याशी अप्रत्यक्षरित्या संबंध असतात, म्हणजे हे सगळे 1000-2000 नागरिक त्या संघटनेचे सदस्य आहेत, परंतु प्रत्यक्षरित्या तुमच्या प्रत्येक नागरिकाबरोबरच संबंध येत नाही. अजून याचं एक उदाहरण तुम्हाला सांगते की तुमच्या वर्गात असणाऱ्या तुमच्या मैत्रिणी, या प्रत्येक मैत्रिणी बरोबर तुमचे दुय्यम समूह असतात. असं का असतं? कारण प्रत्येक मैत्रीणच तुमच्या जवळची नसते. तुमच्या जवळच्या असणाऱ्या मैत्रिणी ज्याच्याबरोबर तुमच्या भावना जुळतील, ज्याच्याबद्दल तुम्हाला जिव्हाळा वाटेल, प्रेम वाटेल, वात्सल्य वाटेल, ज्याच्याशी तुमची मतं जुळतील, अशा व्यक्ती प्राथमिक समूहामध्ये येतील. पण वर्गातील इतर ज्या व्यक्ती आहेत ज्यांचा तुमच्याशी प्रत्यक्ष संबंधही येत नसतो, ज्या व्यक्ती तुम्हाला वर्गात आहेत माहिती आहे, ज्या नावानिशी तुम्ही ओळखता परंतु त्यांच्याशी तुम्ही कधी बोललेले नसतात, असा जो संबंध आहे हा व्यक्ती निरपेक्ष किंवा वस्तुनिष्ठ संबंध त्या ठिकाणी नसतो. दुय्यम समूहातील व्यक्ती ह्या बऱ्याचदा एकमेकांना वैयक्तिकरित्या ओळखत सुद्धा नसतात. वर्गातील किती मुली अशा असतात की ज्या तुम्ही प्रत्यक्षरित्या एकमेकांना ओळखतही नसता. फक्त ही व्यक्ती आहे, ती कुठून येते, काय येते, कशी येते याचाही तुम्हाला काही घेणं देणं नसतं. मग दुय्यम समूहामधील व्यक्ती या बऱ्याचदा एकमेकांना वैयक्तिकरित्या ओळखत सुद्धा नसतात. त्यांच्या मोठ्या आकारमानामुळे त्यांच्यामध्ये मर्यादित वैयक्तिक आंतरक्रिया होत असते. हर्टन आणि हंटच्या मते दुय्यम समूह हे ध्येयाभिमुख असतात. आता तुमचं ध्येय काय आहे तर इयत्ता 11वी पास होणं, त्यामुळे तुम्ही सगळेजण इयत्ता 11वी आर्ट्सच्या वर्गात आलेले आहात. मग यातली प्रत्येक व्यक्ती तुमच्या परिचयाची आहे का वैयक्तिकरित्या? तर नाही. तर अशा पद्धतीने त्या ठिकाणी तुमच्या समूहामध्ये ते आहे परंतु प्रत्यक्षरित्या तुमचा त्यांच्याशी संबंध नाही. अशा पद्धतीचे जे समूह आहेत ते दुय्यम समूह. त्यानंतर चौथा आहे त्यातलं वैशिष्ट्य हेतू पुरस्सर स्थापना. एक विशिष्ट त्या ठिकाणी स्वारस्य समूह म्हणून दुय्यम समूह हे यातील सदस्यांची ध्येय पूर्ण करण्यासाठी किंवा भागवण्यासाठी जाणीवपूर्वक स्थापन केलेले असतात. उदाहरणार्थ या ठिकाणी तुम्ही जर एखाद्या जिमला व्यायामासाठी जात असेल तर त्या जिम मध्ये येणाऱ्या असंख्य व्यक्ती ध्येय काय आहे? व्यायाम करणं, त्या ठिकाणी प्रकृती सुधारणं हे तिथलं ध्येय असणार आहे. मग त्या ठिकाणी त्यांनी ते ध्येय घेऊन हा समूह त्या ठिकाणी तयार केलेला असेल, हेतू पुरस्सर तो स्थापन केलेला असतो. एक विशिष्ट त्या ठिकाणी स्वारस्य त्या ठिकाणी घेऊन तो स्थापन झालेला असतो. म्हणून दुय्यम समूह हे यातील सदस्यांची ध्येय पूर्ण करण्यासाठी किंवा भागवण्यासाठीची जाणीवपूर्वक स्थापना त्या ठिकाणी केलेली असते. त्यानंतर अतिशय महत्त्वाचं पाचवं म्हणजे औपचारिक संबंध असतात. दुय्यम समूहातील सदस्यांचे संबंध हे औपचारिक असतात. ते नियम, कायदे आणि कार्यपद्धतींवर अवलंबून असतात. उदाहरणार्थ एखादी जर संघटना स्थापन केली तर त्या संघटनेची काही उद्दिष्ट ठरवलेली असतात, तर त्या उद्दिष्टांनुसार तुम्हाला त्या ठिकाणी तुमचा दिनक्रम त्या ठिकाणी करायचा असतो. अशा पद्धतीने दुय्यम समूहाची ही 5 वैशिष्ट्ये आपल्याला पाहायला मिळतात की याचा आकारमान जे आहे ते मोठा असतं. दुसरं म्हणजे
प्रत्यक्ष संबंध व्यक्तींशी येत असतो. त्यानंतर व्यक्तिनिष्ठ किंवा वस्तुनिष्ठ संबंध त्या ठिकाणी व्यक्तिनिरपेक्ष किंवा वस्तुनिष्ठ संबंध येत असतो. हेतू पुरस्सर हे दुय्यम समूह स्थापन केलेले असतात. आणि पाचवं म्हणजे औपचारिक त्या ठिकाणी संबंध प्रस्थापित झालेले असतात. आता सगळ्यात महत्त्वाचं आपल्याला पाहायचं आहे ते म्हणजे या दुय्यम समूहाची वैशिष्ट्य पाहिल्यानंतर त्यातला प्राथमिक समूह आणि दुय्यम समूह यातला फरक पाहायचा आहे. आता सगळ्यात महत्त्वाचा हा फरक त्या ठिकाणी दोन भागामध्ये तुम्हाला करायचा आहे. पहिला आहे प्राथमिक समूह आणि दुसरा आहे दुय्यम समूह. मग प्राथमिक समूहामध्ये पहिला फरक काय आहे तर समोरासमोरील जवळचे संबंध असतात. दुय्यम समूहामध्ये काय होतं तर अंतर राखून संबंध ठेवले जातात. म्हणजे त्या ठिकाणी अंतर राखून असणारे संबंध असतात. प्राथमिक समूहामध्ये समोरासमोरचे संबंध असतात. दुय्यम समूहामध्ये अंतर राखून असणारे संबंध असतात. त्यानंतर प्राथमिक समूहामध्ये परस्पर सहकार्य हा एक पाया असतो. सहकार्याच्या तत्वावरती प्राथमिक समूह चालत असतो. त्यानंतर दुय्यम समूहामध्ये परस्पर सहकार्य अवघड असते. हे सहकार्य दुय्यम समूहामध्ये मिळेलच हे सांगता येत नाही, म्हणून परस्पर सहकार्य काय आहे अवघड आहे. प्राथमिक समूहामध्ये व्यक्तीच्या दैनंदिन जीवनामध्ये सहाय्यक असतात. म्हणजे प्राथमिक समूहामध्ये जेवढ्या व्यक्ती असतात त्या एकमेकांना सहाय्य करून आपलं जीवन व्यतीत करत असतात. इकडे व्यक्तीच्या दुय्यम समूहामध्ये व्यक्तीच्या दैनंदिन जीवनामध्ये असहाय्यक असतात की प्रत्येक व्यक्तीकडूनच आपल्याला सहाय्य मिळेल हे सांगता येणार नाही, म्हणून त्या ठिकाणी दुय्यम समूह हे कसे असतात तर त्या व्यक्तीच्या दैनंदिन जीवनामध्ये असहाय्यक असतात. म्हणजे ते सहाय्य त्यांना मिळत नाही. त्यानंतर प्राथमिक समूहामध्ये अनौपचारिक संबंध असतात. म्हणजे त्या ठिकाणी कोणतेही नियम अटी तत्व घातलेली नसतात आणि तरी त्या ठिकाणी संबंध निर्माण झालेले असतात. परंतु या ठिकाणी दुय्यम समूहामध्ये मात्र औपचारिक संबंध असतात. नियम अटी तत्वे घालून त्या ठिकाणी ते संबंध प्रस्थापित केलेले असतात. त्यानंतर भौतिक सानिध्य म्हणजे तुमच्या आजूबाजूच्या परिसराचा परिणाम प्राथमिक समूहामध्ये भौतिक सानिध्यावरती होत असतो. दुय्यम समूहामध्ये भौतिक दूरस्थता दाखवली जाते. अंतर त्या ठिकाणी ठेवलं जातं आणि त्या ठिकाणी जे संबंध आहेत ते संबंध त्या ठिकाणी प्रत्यक्ष स्वरूपाचे नसतात, म्हणून भौतिक दूरस्थ किंवा अंतर असलेला आपल्याला पाहायला मिळतात. प्राथमिक समूह हे आकाराने लहान असतात. दुय्यम समूह हे आकाराने मोठे असतात. त्यानंतर प्राथमिक समूहामध्ये नात्यातील स्थायी भाव असतो. प्रत्येक जण आपलं नातं कसं टिकेल याच्यासाठी प्रयत्न करतो. दुय्यम समूहामध्ये जास्त काळ न टिकणारे त्या ठिकाणी नाते असते. जास्त काळ न टिकणारे म्हणजे स्थायी नसणारे त्या ठिकाणी नातेसंबंध असतात. म्हणजे हे नातेसंबंध टिकतीलच असं सांगता येणार नाही. त्यानंतर त्या ठिकाणी प्राथमिक समूहामध्ये सदस्यत्व व ओळख हे साध्य असतं. या कुटुंबामध्ये मी राहतो, ह्याच्या शेजारी मी राहतो किंवा ह्या गोष्टींच्या बाबत माझा संबंध आहे. म्हणजेच या ठिकाणी प्राथमिक समूहामध्ये सदस्यत्व ओळख हेच साध्य असतं. तसं दुय्यम समूहामध्ये विशिष्ट उद्दिष्ट पूर्तीसाठी जाणीवपूर्वक निर्मिती त्या ठिकाणी त्या दुय्यम समूहाची झालेली असते. विशिष्ट हेतू ठेवून त्या समूहाची निर्मिती झालेली असते. त्यानंतर प्राथमिक समूहामध्ये परस्परातील नाते हेच अंतिम साध्य असतं. इकडे परस्परातील संबंध साध्य गाठण्याचे साधन असते. म्हणजे त्या ठिकाणी परस्पर संबंध का निर्माण होतात की त्या ठिकाणी जे साठी दुय्यम समूह स्थापन केलेला आहे ते साध्य त्या ठिकाणी साधन म्हणून त्या ठिकाणी वापरलं गेलं पाहिजे. म्हणजे परस्परातील संबंध हे साध्य गाठण्याचं साधन असतं, परंतु प्राथमिक समूहामध्ये परस्परातील नाते हेच अंतिम साध्य असतं. म्हणून या ठिकाणी प्राथमिक समूहाचं उदाहरण देत असताना तुम्ही म्हणू शकता की तुमचं कुटुंब, तुमचे शेजारचे, तुमच्या शेजारचं गाव किंवा तुमचा मित्र परिवार हे प्राथमिक समूहामध्ये येतात. दुय्यम समूहामध्ये त्या ठिकाणी तुम्ही जाणीवपूर्वक हेतुपुरस्सर स्थापन केलेली एखादी संस्था घ्या, एखादा जॉईन केलेला क्लास घ्या किंवा त्या ठिकाणी एखाद्या वर्गामधील वर्ग सुद्धा तुम्ही घेऊ शकता की तुमचा वर्ग आहे त्या वर्गातील प्रत्येक व्यक्तीबरोबर तुमचा संबंध येत नाही. साध्य मात्र तुमचं असतं की ते वर्ष उत्तीर्ण होणं. त्यानंतर आता ह्याचे उदाहरण काय सांगता येतील तर त्या ठिकाणी प्राथमिक समूहामध्ये अनौपचारिक नियंत्रण असतं आणि दुय्यम समूहामध्ये औपचारिक नियंत्रण असतं. उदाहरण प्राथमिक समूहाचे कुटुंब आहे, तुमचे सहकारी आहे, शेजार आहे, नात्यांचा समूह आहे, नात्यातील माणसांचा समूह आहे, हे सगळे प्राथमिक समूहाचे उदाहरण आहेत. तर दुय्यम समूहामध्ये राष्ट्र, तुम्ही एका राष्ट्राचे आहात, उदाहरणार्थ भारत घ्या,
एका राज्यातले आहात, उदाहरणार्थ महाराष्ट्र घ्या, एखाद्या व्यावसायिक कंपनीमध्ये तुम्ही काम करता, म्हणजेच एक आता तुम्ही इयत्ता 11वीच्या वर्गामध्ये शिकताय म्हणून इयत्ता 11वीचा वर्ग घ्या, किंवा एखाद्या कंपनीमध्ये काम करतात ती व्यावसायिक कंपनी घ्या, एखादी कामगार संघटना आहे तुमची, कंपनीमध्ये काम करताय तर तुमची एखादी कामगार संघटना असेल, त्या संघटनेचे तुम्ही सदस्य असाल तर त्या ठिकाणी अशा पद्धतीने एखादी कामगार संघटना घ्या. म्हणजेच उदाहरण अतिशय सोपी आहे. प्राथमिक समूहामध्ये तुमचं कुटुंब, सहकारी, शेजारी, त्यानंतर तुमचा शेजारचं गाव, अशा पद्धतीने त्या ठिकाणी नात्यांचा समूह किंवा नात्यातील माणसांचा समूह असतो. मात्र इकडं दुय्यम समूहामध्ये राष्ट्र, राज्य, व्यावसायिक कंपनी, कामगार संघटना अशा पद्धतीने तुम्हाला त्या ठिकाणी सांगता येते. त्यानंतर पुढचा जो घटक आहे तो दुय्यम समूहाचा आपण फरक पाहिल्यानंतर संदर्भ समूह हा जो घटक आहे तो त्या ठिकाणी काय केलेला आहे, अभ्यासक्रमातून वगळण्यात आलेला आहे. पुढचा जो घटक आपल्याला पाहिजे तो म्हणजे सामाजिक दर्जा, सामाजिक भूमिका आणि सामाजिक नियमने. आता सामाजिक दर्जा म्हणजे काय किंवा सामाजिक भूमिका म्हणजे काय आणि सामाजिक नियमने म्हणजे काय, आपण ते पाहत असताना आपण त्यातला पहिला जो घटक आहे तो या ठिकाणी पाहणार आहोत, तो म्हणजे सामाजिक दर्जा. त्या ठिकाणी पहा, प्रत्येक समाजामध्ये सामाजिक दर्जा, सामाजिक भूमिका आणि सामाजिक नियमने या एकमेकांशी संबंधित असतात आणि ह्या एकमेकांशी संबंधित संकल्पना आहेत. समाजातील प्रत्येक व्यक्तीचा विशिष्ट असा एक दर्जा असतो. दर्जा म्हणजे काय, स्थान. प्रत्येक व्यक्तीला विशिष्ट असं एक स्थान असतं आणि प्रत्येक व्यक्ती विशिष्ट अशा भूमिकेतून जात असते आणि त्या भूमिका निभावत असताना तिला काही नियमाने म्हणजे नियमांचं पालन करावं लागतं. तिन्ही घटकांचा अर्थ मी एकाच वेळेस या ठिकाणी सांगते की त्या ठिकाणी प्रत्येक व्यक्तीला समाजामध्ये सामाजिक दर्जा असतो, म्हणजेच विशिष्ट प्रकारचं स्थान असतं. प्रत्येक व्यक्तीला आपल्या दैनंदिन जीवनामध्ये सामाजिक भूमिका बजावाव्या लागतात, म्हणजेच प्रत्येक व्यक्तीला प्रत्येक नात्यातून जावं लागतं. भूमिका म्हणजे काय, तुम्हाला प्रत्येक ठिकाणी वेगवेगळी नाती निभवायची असतात. आणि तिसरं म्हणजे सामाजिक नियमने, आणि हे सगळं करत असताना, भूमिका ठेवताना, आपलं स्थान निर्माण करत असताना समाजामध्ये घालून दिलेले जे नियम आहेत, म्हणजे जी नियमने आहेत ती तुम्हाला काय करावी लागत असतात, पाळावी लागत असतात. मग प्रत्येक समाजामध्ये सामाजिक दर्जा असतो, सामाजिक भूमिका असते आणि सगळ्यात महत्वाचं सामाजिक नियमने पण असतात आणि या एकमेकांशी संबंधित असतात. मी आता सांगितलं या प्रत्येक गोष्टीचा संबंध एकमेकांशी असतो. आपण आपल्या समाजातील स्थानानुसार आपली भूमिका बजावत असतो. उदाहरणार्थ मी आता तुम्हाला शिकवते म्हणजे शिक्षकाची भूमिका या ठिकाणी निभावते. जेव्हा मी घरामध्ये असते तेव्हा मुलांची आई आहे, एका नवऱ्याची पत्नी आहे, सासू सासऱ्यांची सून आहे, अशा पद्धतीने मी प्रत्येक नात्याबरोबर माझी भूमिका त्या ठिकाणी काय करत असते, बजावत असते. त्याच पद्धतीने विद्यार्थी या नात्याने तुम्ही वर्गामध्ये एक विद्यार्थी असतात, घरी गेल्यानंतर कोणाचे तरी भाऊ असता, बहीण असता, कोणाची मुलगी असता, कोणाची त्या ठिकाणी मावशी असता, अशा पद्धतीने तुमच्या भूमिका त्या ठिकाणी तुम्ही त्या ठिकाणी वटवत असता. मग समाजामध्ये व्यक्तीच्या भूमिका आणि वर्तणुकीवर नियंत्रण ठेवण्यासाठी काही शिस्त आणि कायदे समाजाने केलेले असतात, त्यांना सामाजिक नियमने असं म्हणतात. जर हे कायदे आणि नियम जर केले नसते तर व्यक्ती मनाला वाटेल तशी वागली असती. आणि मग मला सांगा, जर ती तिला मनाला वाटेल तशी जर वागली असती तर समाजामध्ये त्या ठिकाणी शिस्त निर्माण झाली असती का, समाज हा व्यवस्थितरित्या चालला असता का, नाही. म्हणून या तिन्ही गोष्टी अतिशय महत्वाच्या आहेत. सगळ्यात महत्वाचं आहे सामाजिक दर्जा, व्यक्तीला असलेलं समाजामधलं स्थान. दुसरं म्हणजे सामाजिक भूमिका, तुम्ही कोणती भूमिका वठवताय. आणि तिसरं म्हणजे सामाजिक नियमने, म्हणजे समाजाने घालून दिलेली नियमने, म्हणजेच नियम कोणते त्याचं पालन तुम्ही कशा पद्धतीने करता. त्यातला पहिला आपण पाहणार आहोत तो म्हणजे सामाजिक दर्जा. आता सामाजिक दर्जा म्हणजे काय, प्रत्येक व्यक्तीची समाजामध्ये स्वतःची अशी एक स्वतंत्र ओळख आहे. उदाहरणार्थ माझी ओळख, मी माझं नाव, माझी पात्रता, माझं क्वालिफिकेशन हे जर काढलं किंवा आता तुमचं त्या ठिकाणी स्थान काय आहे हे जर विचार केला, जर मी त्या ठिकाणी तुमच्या वर्गामध्ये आले आणि जर विशिष्ट व्यक्तीचं नाव घेतलं तर तीच व्यक्ती त्या ठिकाणी उभी राहील, म्हणजेच तो दर्जा तिला आहे. म्हणजे ही व्यक्ती ती आहे हे तिलाही समजते, मलाही समजते आणि त्यामुळे ती व्यक्ती समाजामध्ये त्या ठिकाणी वर्गामध्ये उभी राहू शकते. मग सामाजिक दर्जा म्हणजे काय, तर प्रत्येक व्यक्तीची समाजामध्ये स्वतःची अशी एक ओळख असते आणि त्यातूनच त्या व्यक्तीचे समाजातील स्थान किंवा दर्जा निश्चित होत असतो.
व्यक्तीचे सामाजिक परिस्थितीतील आणि नात्यातील स्थान म्हणजे सामाजिक दर्जा. व्यक्तीचे सामाजिक परिस्थितीमधील म्हणजे समाजामध्ये असणारी जी परिस्थिती आहे आणि त्या समाजामध्ये ती काही नाती निभावतीये, त्या नात्यामध्ये असणारं तिचं जे स्थान आहे ते स्थान म्हणजेच काय, सामाजिक दर्जा होय. सामान्यतः आपण बऱ्याचदा एखाद्या व्यक्तीचा सामाजिक दर्जा उच्च किंवा नीच किंवा कनिष्ठ आहे असे म्हणतो. एखाद्या व्यक्तीची समाजातील प्रतिष्ठा आणि त्याची समाजातील सत्ता यावर आपण तिचा दर्जा ठरवत असतो. उदाहरणार्थ एक उदाहरण तुम्हाला सांगते. एखादी व्यक्ती जर रोडला भीक मागत असेल तर तिचा आपण सामाजिक दर्जा काय ठरवतो, ही भीक मागते म्हणजे हा भिकारी आहे. एखादी व्यक्ती जर एखाद्या राज्याचा मुख्यमंत्री असेल तर तो राज्याचा मुख्यमंत्री म्हणून तिचा त्याचा दर्जा काय आहे, त्याची प्रतिष्ठा काय आहे, उच्च दर्जाची आहे. म्हणजे त्या ठिकाणी काय म्हणायचंय, एखाद्या व्यक्तीची समाजातील प्रतिष्ठा आणि त्याची समाजामधील सत्ता यावर आपण त्याचा काय ठरवत असतो, दर्जा ठरवत असतो. म्हणून या ठिकाणी सामाजिक दर्जा म्हणजे काय, तर राल्फ लिंटन यांनी सामाजिक दर्जाची व्याख्या केलेली आहे की विशिष्ट व्यवस्थेमध्ये एखाद्या व्यक्तीने विशिष्ट वेळेस मिळवलेले स्थान म्हणजे दर्जा होय. म्हणजे विशिष्ट व्यवस्थेमध्ये ह्याचं एक उत्तम उदाहरण म्हणजे तुम्हाला या ठिकाणी महाराष्ट्र राज्याचे जे मुख्यमंत्री आहे त्यांचं आपल्याला देता येईल की विशिष्ट व्यवस्थेमध्ये आजच्या मंत्रिमंडळामध्ये ही आजची मंत्रिमंडळ ही विशिष्ट व्यवस्था आहे. एखाद्या व्यक्तीने म्हणजे महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्याने त्या वेळेस मिळवलेलं स्थान म्हणजेच या मंत्रिमंडळात मिळवलेलं जे स्थान आहे ते स्थान म्हणजे त्या व्यक्तीचा असणारा दर्जा म्हणजे त्या मुख्यमंत्र्यांचा दर्जा तो त्या व्यक्तीला मिळालेला आहे. म्हणजेच विशिष्ट व्यवस्थेमध्ये एखाद्या व्यक्तीने विशिष्ट वेळेस मिळवलेले स्थान म्हणजे दर्जा होय. ही पहिली व्याख्या राल्फ लिंटन यांची आपल्याला पाहायला मिळते की विशिष्ट व्यवस्थेमध्ये एखाद्या व्यक्तीने विशिष्ट वेळेस मिळवलेले स्थान म्हणजे दर्जा होय. दुसरी व्याख्या आपण त्या ठिकाणी पाहणार आहोत ती म्हणजे त्या ठिकाणी ऑक्सफर्ड डिक्शनरी मधली. एखादी व्यक्ती, देश किंवा संस्था यांना ठरवून दिलेले अधिकार आणि जबाबदारी यानुसार त्यांचे केलेले अधिकृत वर्गीकरण म्हणजेच काय, दर्जा. म्हणजे एखाद्या व्यक्तीला देश किंवा संस्थेमध्ये जे ठरवून दिलेले अधिकार असतात आणि ज्या जबाबदाऱ्या असतात त्यानुसार त्याने केलेले जे अधिकृत वर्गीकरण आहे किंवा समाजामध्ये प्रत्येक व्यक्तींचं त्या ठिकाणी वर्गीकरण केलेले. उदाहरणार्थ आपल्या भारतीय समाजामध्ये लिंगानुसार वर्गीकरण दिसते, स्त्री आणि पुरुष. त्यानंतर सगळ्यात महत्त्वाचं वर्गीकरण दिसते गरीब आणि श्रीमंत. हे काय आहे तर एखादी व्यक्ती, देश किंवा संस्था यांना ठरवून दिलेले अधिकार आणि जबाबदारी यानुसार त्यांचे केलेले अधिकृत वर्गीकरण म्हणजे दर्जा होय. समाजामध्ये स्त्रीला कमी दर्जा आहे, पुरुषांना जास्त दर्जा आहे. म्हणजे त्या ठिकाणी त्यांचा सामाजिक दर्जा हा ठरलेला आहे. त्यानंतर तिसरी व्याख्या आपल्याला टॉलकॉट पार्सन्स यांची पाहायला मिळते. दर्जा म्हणजे भूमिकेचा संस्थात्मक पैलू होय. तुमची भूमिका समाजामध्ये कशी आहे त्यानुसार तुमचा दर्जा त्या ठिकाणी ठरवत असतो. एखाद्या व्यक्तीने खूप चांगला अभ्यास केला आणि तो क्लास 1 ऑफिसर झाला तर निश्चितपणे त्याची भूमिका त्याने ठरवलेली आहे, वठवलेली आहे की त्याने अभ्यास करून तो क्लास 1 ऑफिसर झाला आणि म्हणून त्याचा समाजामध्ये दर्जा काय होतो, वाढतो. म्हणजे दर्जा म्हणजे भूमिकेचा संस्थात्मक पैलू होय. या ठिकाणी अशी व्याख्या आपल्याला करता येते. म्हणजेच या वरील सगळ्या व्याख्यांवरून काय लक्षात येतंय की दर्जा ही एक तुलनात्मक संज्ञा आहे. आपल्या समाजामध्ये एखादी व्यक्ती राष्ट्राचा राष्ट्रपती असते, विद्यापीठाचा कुलगुरू असते, जिल्हाधिकारी असते, एखाद्या बँकेचा मॅनेजर असते, कामगार नेता असते, शिक्षक, पालक, सैनिक, विद्यार्थी, मुलगी असा विशिष्ट दर्जा ती मिळवू शकते. जरी असे असले तरी प्रत्येक ठिकाणी प्रत्येक व्यक्तीचा दर्जा हा बदलू शकतो. उदाहरणार्थ घरी पालक असलेली व्यक्ती एखाद्या शाळेमध्ये ती शिक्षक असते किंवा दुकानात ग्राहक असलेली ग्राहक म्हणून एखाद्या राष्ट्राचा नागरिक सुद्धा असते. म्हणजे या ठिकाणी मी जर दुकानात गेले तर मी ग्राहक असते आणि त्याच वेळेस मला जर विचारलं तू कोण तर मी म्हणू शकते मी भारताचा नागरिक आहे. म्हणजे त्या ठिकाणी प्रत्येक व्यक्तीचा दर्जा हा वेगवेगळ्या ज्या त्या ठिकाणी असतो. राल्फ लिंटननी या दर्जाचे 2 प्रकारांमध्ये वर्गीकरण केलेलं आहे. पहिला जो दर्जा आहे तो म्हणजे अर्पित दर्जा आणि दुसरा जो दर्जा आहे तो म्हणजे अर्जित दर्जा. आता राल्फ लिंटन यांनी दर्जा कशा पद्धतीने असतो तर 2 प्रकारांमध्ये असतो. तो म्हणजे अर्पित दर्जा आणि दुसरा म्हणजे अर्जित दर्जा.
हे दर्जाचे दोन प्रकार सांगितलेले. आता अर्पित दर्जा म्हणजे काय? हा दर्जा समाजाने व्यक्तीला दिलेला किंवा बहाल केलेला असतो. सामान्यतः जन्माने दर्जा प्राप्त होतो. उदाहरणार्थ वय. तुमचं वय किती आहे ते प्रत्येक वर्षी वाढतंय. हा जन्माने तुम्हाला प्राप्त होतोय. एखादी व्यक्ती जन्मल्यानंतर ती आहे त्याच अवस्थेत राहते का? नाही. तर तिचं वय वाढतं. 1 वर्षाची झाली, 2 वर्षाची झाली, 3 वर्षाची झाली, म्हणजे त्या ठिकाणी व्यक्तीला हा जन्माचा दर्जा, वयाचा दर्जा बहाल केलेला आहे, तो त्या ठिकाणी कंटिन्यू होत असतो. त्यानंतर लिंग. तुम्ही जन्मतःच मुलगा आहात की मुलगी आहात हे जन्माने तुम्हाला बहाल केलेलं आहे. मुलगी झाली तर त्या ठिकाणी ती जन्मतःच ती मुलगी आहे, ते तुम्हाला देवाने बहाल केल्यासारखं आहे. म्हणजे त्या ठिकाणी हा दर्जा समाजाने व्यक्तीला दिलेला किंवा बहाल केलेला असतो. उदाहरणार्थ हा दर्जा वय, लिंग, त्यानंतर नातेसंबंध, वंश इत्यादीवर आधारित असतो. मुळात हे निर्धारक जीवशास्त्रीय आहे. जीवशास्त्रामध्ये त्या ठिकाणी याचे शास्त्रीय पुरावे आहेत, परंतु आपल्या संस्कृतीमध्ये सामाजिक अर्थाने ते अधिक महत्त्वपूर्ण आहे. म्हणजेच अर्पित दर्जा हा जन्मताच बहाल केलेला असतो. जन्माने हा दर्जा त्या व्यक्तीला प्राप्त झालेला असतो. उदाहरणार्थ त्या व्यक्तीचं वय आहे, लिंग आहे, नाते आहे, वंश आहे इत्यादी बाबत उदाहरणार्थ. आता याचं उदाहरण सांगते. वय. माझं उदाहरण या ठिकाणी सांगते. अर्पित दर्जा. माझं वयाचा जर विचार केला तर दरवर्षी माझं वय वाढतंय आणि हे प्रत्येकाबाबतच घडते. दुसरं माझं लिंग आहे त्या ठिकाणी स्त्रीलिंग, म्हणजे त्या ठिकाणी मी आहे फिमेल. मग त्या ठिकाणी मला हे जन्मताच बहाल झालेले. नातेसंबंध जर म्हणलं तर नातेसंबंधामध्ये मी कोणाची तरी आई आहे, कोणाची तरी पत्नी आहे, कोणाची तरी सून आहे, कोणाची तरी मुलगी आहे, हे मला जन्मताच नातेसंबंध मिळालेले. वंश म्हणलं तर मी विशिष्ट वंशाची, मी मराठा समाजाची आहे, हे मला जन्मताच मिळालेले. जन्मताच मी त्या समाजामध्ये किंवा त्या जातीमध्ये जन्म घेतलेला आहे. हे काय आहे तर हे अर्पित दर्जाचं काय आहे उदाहरण आहे. मुळात हे निर्धारक जीवशास्त्रीय आहे. व्यक्ती जन्मल्यापासूनच त्या ठिकाणी त्याला मिळालेले असतात. आपल्या संस्कृतीमध्ये सामाजिक अर्थाने हे अधिक महत्त्वपूर्ण आहे. आता दुसरा जो प्रकार आहे तो म्हणजे अर्जित दर्जा. आता अर्जित दर्जा म्हणजे काय की व्यक्ती तो स्वतःच्या प्रयत्नांनी मिळवते. व्यक्तीला तो जन्मताच बहाल केलेला नसतो. व्यक्ती समाजामध्ये जे आपले स्थान आहे ते स्वतः मिळवते. त्याला काय म्हणायचं? अर्जित दर्जा. अर्जित दर्जा म्हणजे काय? व्यक्ती स्वतःच्या प्रयत्नांनी समाजामध्ये ते स्थान मिळवते, त्यास अर्जित दर्जा असं म्हणतात. व्यक्ती स्वतःच्या विशेष कौशल्यांच्या आधारे स्थान प्राप्त करते. उदाहरणार्थ राजकीय क्षेत्रामध्ये एखादी व्यक्ती जर मंत्री झाली, एखादी व्यक्ती जर आमदार खासदार झाली तर त्याने स्वतःच्या प्रयत्नांनी तो दर्जा प्राप्त केलेला आहे. मी शिक्षक झाले, माझ्या स्वतःच्या प्रयत्नांनी त्या ठिकाणी मी शिक्षक झालेली. क्रीडा क्षेत्रामध्ये एखाद्या व्यक्तीने त्या ठिकाणी एखादा पुरस्कार मिळवला, त्याच्या स्वतःच्या क्रीडा क्षेत्रातील यशामुळे त्याला तो मिळालेला आहे. शिक्षण क्षेत्रामध्ये एखादी व्यक्तीने एखादं चांगलं काम केलेलं आहे, तर त्या ठिकाणी त्याच्या वैशिष्ट्यांमुळे किंवा त्याने केलेल्या कामामुळे त्याला तो दर्जा प्राप्त झालेला आहे. उद्योग क्षेत्रामध्ये जर एखाद्या व्यक्तीने चांगलं काम केलं, उदाहरणार्थ टाटा उद्योग घ्या, बजाज उद्योग घ्या किंवा घ्या अंबानी घ्या, अशा पद्धतीचे उद्योग क्षेत्रामध्ये काम करणाऱ्या व्यक्ती हा त्यांनी स्वतः प्रयत्न करून त्या ठिकाणी मिळवलेला आहे. मग अर्जित दर्जा म्हणजेच व्यक्ती स्वतःच्या प्रयत्नांनी समाजामध्ये जे स्थान मिळवते त्यास अर्जित दर्जा असं म्हणतात. व्यक्ती स्वतःच्या विशेष कौशल्यांच्या आधारे स्थान किंवा दर्जा प्राप्त करत असते. आता याचा आपल्याला फरक पाहता येईल. अर्जित आणि अर्पित दर्जा यातला फरक पहिला पाहूया. अर्पित दर्जा हा जन्मावर आधारित असतो. अर्जित जन्म हा स्वतःच्या योग्यता आणि प्रयत्नांनी मिळवला जातो. त्यानंतर अर्पित दर्जा व्यक्तीचे शारीरिक घटक जसे वय, लिंग, नातेसंबंध यांच्याशी संबंधित असतो. अर्जित दर्जा व्यक्तीची बुद्धिमत्ता, कौशल्य, महत्वाकांक्षा, योग्यता आणि प्रयत्न यांवर आधारित असतो. त्या ठिकाणी अर्पित दर्जा जर पाहिलं तर गतिशीलतेचा अभाव दिसतो, कारण मुळातच तो जन्मतः मिळालेला असतो, त्याच्यामुळे त्याच्यामध्ये गतिशीलता नसते. परंतु अर्जित दर्जेमध्ये अधिक गतिशीलता असते. याचं कारण व्यक्ती स्वतःच्या योग्यतेवर ते मिळवते. आता व्यक्ती जशी आहे तशी ती भविष्यामध्ये त्याच्याही पुढे जाऊ शकते किंवा त्याच्याही खाली येऊ शकते, म्हणजे त्याच्यामध्ये गतिशीलता असते. मात्र अर्पित दर्जेमध्ये गतिशीलतेचा अभाव दिसतो.
अर्जित दर्जामध्ये अधिक गतिशीलता आपल्याला दिसते. अर्पित दर्जा हा आधुनिक समाजामध्ये याला अधिक महत्व नाही, कारण तो जन्मतःच तुम्हाला काय झालेला असतो, बहाल झालेला असतो. त्यामुळे आधुनिक समाजामध्ये अर्पित दर्जाला जास्त महत्व नसतं, परंतु अर्जित दर्जा आधुनिक समाजामध्ये याला अधिक महत्व त्या ठिकाणी दिलं जातं, कारण व्यक्तीने ते स्वतःच्या बुद्धिमत्तेवर स्वतःच्या कष्टाने त्या ठिकाणी मिळवलेला असतो. म्हणून अशा ठिकाणी अर्पित दर्जा आणि अर्जित दर्जा यातला जर फरक तुम्हाला विचारला 2 मार्कांसाठी, प्राथमिक समूह आणि दुय्यम समूह यातला जर फरक विचारला तर तो फरक तुम्हाला त्या ठिकाणी सांगता आला पाहिजे. दुसरा महत्त्वाचा म्हणजे सामाजिक भूमिका. आता सामाजिक भूमिका म्हणजे काय, तर दर्जाच्या कार्यात्मक पैलूला भूमिका असं म्हटलेलं आहे. या दर्जाच्या कर्तव्यांशी संबंधित आचरणाचा किंवा वर्तणुकीचा तो पैलू आहे. म्हणजे समाजातील व्यक्तीच्या स्थानानुसार ती व्यक्ती वर्तणूक करत असते. उदाहरणार्थ, मी शाळेमध्ये आल्यानंतर शिक्षकाच्या भूमिकेतून तुम्हाला त्या ठिकाणी शिकवत असते. घरी असल्यानंतर माझ्या मुलांमध्ये असताना मी आईच्या भूमिकेतून त्यांच्याशी वागत असते. त्यानंतर जेव्हा मी समाजामध्ये वावरत असते तेव्हा त्या भारताचा एक नागरिक म्हणून माझं वर्तन त्या ठिकाणी असते. म्हणजेच सामाजिक भूमिका या ठिकाणी समाजातील व्यक्तीच्या भूमिका ह्या विविध ठिकाणी विशिष्टपूर्ण असलेल्या आपल्याला पाहायला मिळतात. त्यामुळे दर्जा आणि भूमिका या एकमेकांना पूरक असतात. दर्जा आणि भूमिका या एकाच नाण्याच्या 2 बाजू असतात. मग सामाजिक भूमिका म्हणजे काय, तर सामाजिक स्थानाचा गतिशील पैलू म्हणजे भूमिका. समाजामध्ये असणारं जे स्थान आहे त्या स्थानाचा गतिशील पैलू म्हणजे बदलणारा पैलू म्हणजे भूमिका. म्हणजे समाजामध्ये मी एक अख्खी व्यक्ती आहे, तर माझी प्रत्येक नात्याबद्दलची भूमिका ही वेगवेगळी असते. जेव्हा मी एखाद्याची पत्नी असते तेव्हा पत्नी म्हणून माझी भूमिका वेगळी आहे. जेव्हा एखाद्याची आई आहे तेव्हा आई म्हणून माझी भूमिका वेगळी आहे. जेव्हा एखाद्याचा त्या ठिकाणी गुरु आहे म्हणून गुरु म्हणून भूमिका वेगळी आहे. मग राल्फ लिंटन यांना या ठिकाणी सामाजिक भूमिकेची व्याख्या अशी करायची की सामाजिक स्थानाचा गतिशील पैलू म्हणजे भूमिका होय. त्यानंतर दुसरी या ठिकाणी इली चिनॉय यांनी व्याख्या केलेली आहे की व्यक्तीच्या सामाजिक स्थानानुसार जी वर्तन प्रणाली अपेक्षित असते त्याला भूमिका असे म्हणतात. म्हणजे व्यक्तीला समाजामध्ये कशा पद्धतीचे स्थान आहे त्यानुसार त्याचं जर वर्तन होत असेल तर त्या ठिकाणी त्याला काय म्हटलेलं आहे, तर ती जी अपेक्षित भूमिका आहे, व्यक्ती त्याच्या वर्तनानुसार किंवा त्याच्या समाजामध्ये असणारं जे स्थान आहे त्या स्थानानुसार आपलं वर्तन जर करत असेल तर त्याला सुद्धा काय म्हटलेलं आहे, भूमिका असं म्हटलेलं आहे. त्यानंतर तिसरी व्याख्या या ठिकाणी ऑक्सफर्ड डिक्शनरी मध्ये पाहायला मिळते की एखाद्या विशिष्ट परिस्थितीमध्ये व्यक्तीकडून अपेक्षित असलेलं वर्तन म्हणजे व्यक्तीची भूमिका. उदाहरणार्थ, मी जर घरी येऊन शिक्षकासारखं जर वर्तन करायला लागले तर ती माझी भूमिका योग्य असणार आहे का, तर नाही. त्यासाठी मला घरी आल्यानंतर आई म्हणून घराची करती एक गृहिणी म्हणून भूमिका वठवावी लागेल. म्हणून ऑक्सफर्ड डिक्शनरी मध्ये एखाद्या विशिष्ट परिस्थितीमध्ये व्यक्तीकडून अपेक्षित असलेलं जे वर्तन आहे ते वर्तन म्हणजे त्या व्यक्तीची भूमिका असते. घरी आल्यानंतर माझ्या घरातल्यांना हे अपेक्षित आहे की माझ्याकडनं अपेक्षित वर्तन काय आहे, तर मी मुलांचा सांभाळ केला पाहिजे, घरातली कामं सगळी व्यवस्थितरित्या केली पाहिजे, घरातल्या जबाबदाऱ्या पूर्ण केल्या पाहिजे. हे जर मी अपेक्षित वर्तन जर केले, त्यांना पाहिजे नसलेलं वर्तन जर केलं तर माझी व्यक्ती म्हणून माझी भूमिका ही काय असणार आहे, योग्य असणार आहे. म्हणून ऑक्सफर्ड डिक्शनरी मध्ये काय म्हणलेलं आहे की एखाद्या विशिष्ट परिस्थितीमध्ये व्यक्तीकडून अपेक्षित असलेलं वर्तन म्हणजे त्या व्यक्तीची भूमिका होय. मग आता या भूमिकेशी संबंधित काही संकल्पना आहेत की भूमिका करत असताना आपल्याला काय काय करावं लागतं, काय किंवा काय काय होतं. सगळ्यात महत्त्वाचं भूमिका वठवणे. एखाद्या ठराविक परिस्थितीमध्ये व्यक्ती जी भूमिका वठवते किंवा बसवते त्याच भूमिका वठवणे असं म्हणलेलं आहे. पहा, एखाद्या ठराविक परिस्थितीमध्ये म्हणजे त्या ठिकाणी मी शाळेत आल्यानंतर मला शिक्षकाची भूमिका वठवावी लागते आणि जेव्हा मी अशा प्रकारची भूमिका बजावते त्याच भूमिका वठवणे असं म्हटलेले. मी जर शाळेमध्ये आले आणि तुम्हाला शिकवलंच नाही, नुसतंच येऊन जर बसले तर त्या ठिकाणी माझी भूमिका योग्य पद्धतीने होईल का, तर होणार नाही. म्हणून या ठिकाणी भूमिकेशी संबंधित पहिली संकल्पना आहे भूमिका वठवणे. एखाद्या ठराविक परिस्थितीमध्ये व्यक्ती जी भूमिका बजावते
त्यास भूमिका वठवणे असं म्हटलेले. दुसरं म्हणजे भूमिकांचा संच. प्रत्येक व्यक्तीला भूमिकांचा संच त्या ठिकाणी अवलंबायला लागतो. म्हणजेच विविध भूमिकांच्या समुच्चय म्हणजेच भूमिकांचा संच. उदाहरणार्थ मला एकाच वेळेस बऱ्याच भूमिका वठवायला लागतात. उदाहरणार्थ शाळेत एका गुरुची भूमिका वठवावी लागते, घरी आल्यानंतर आईची भूमिका वठवावी लागते, पत्नी म्हणून त्या ठिकाणी पती बरोबर पत्नीची भूमिका वठवावी लागते, सासू सासरे असतील तर सुनेची भूमिका वठवावी लागते, नणंद असेल तर त्या ठिकाणी भाऊजाईची भूमिका वठवावी लागते, माहेरी गेल्यावरती आई वडील असतील तर त्या ठिकाणी मुलीची भूमिका वठवावी लागते, भाचे असतील तर मामीची भूमिका वठवावी लागेल. म्हणजे त्या ठिकाणी भूमिकांचा संच, विविध भूमिकांचा समुच्चय म्हणजेच भूमिकांचा संच. एखाद्या विद्यापीठातील प्राध्यापक हा शिकवतो, संशोधन करतो, सल्लागार असतो, प्रशासक असतो, प्रकाशन करतो, परीक्षण करतो, ही सगळी काय आहे तर माझ्या भूमिका आहे. मी या ठिकाणी तुम्हाला शिकवते, त्यानंतर तुमचं त्या ठिकाणी परीक्षण करते, तुमचं मूल्यमापन करते, त्यानंतर तुमच्यावर संशोधन करते की कोणता विद्यार्थी त्या ठिकाणी चांगला आहे, कोणता हुशार आहे, तुम्हाला सल्ला देते, मार्गदर्शन करते, त्यानंतर तुमच्या पेपरचं परीक्षण करते, इत्यादी सगळ्या भूमिका मी त्या ठिकाणी शिक्षक म्हणून वठवत असते. मग विविध भूमिकांचा समुच्चय म्हणजेच भूमिका संच होय. त्यानंतर भूमिका तणाव. एखादी भूमिका निभावत असताना अपेक्षित वर्तनाची पूर्तता करताना येणाऱ्या अडचणींमुळे निर्माण होणारा ताण म्हणजे भूमिका तणाव. म्हणजे प्रत्येक व्यक्ती भूमिका वठवत असताना तिला ताण येतो. मग हा ताण कशा पद्धतीचा असतो तर या ठिकाणी जर तुम्ही चांगले पेपर लिहिले नाही तर मला ताण येणार की मी शिकवलंय तरी मुलं पेपर का लिहित नाहीये. म्हणजे त्या ठिकाणी प्रत्येक भूमिका वठवत किंवा या ठिकाणी घरी जर आले आणि एखादं जास्त जर मला ताण पडला कामाचा, शाळेतले पेपर तपासायला घरी आले, घरी मुलांच्या परीक्षा चाललेल्या आहेत, घरात अचानकपणे कोणी पाहुणे आले किंवा घरामध्ये जास्तीचं काम पडलं, तर ही प्रत्येक भूमिका वठवत असताना माझ्यावरती काय निर्माण होणार आहे, ताण निर्माण होणार आहे. मग एखादी भूमिका निभवत असताना अपेक्षित वर्तनाची पूर्तता करताना येणाऱ्या अडचणींमुळे निर्माण होणारा जो ताण आहे तो ताण म्हणजेच काय, भूमिका ताण. मग भूमिका वठवत असताना अशा पद्धतीचा ताण सुद्धा त्या ठिकाणी येतो आणि तो या प्रक्रियेला सहन करावा लागतो. तेव्हा या प्रक्रियेला भूमिका निर्गमन असं म्हणतात. आणि त्या ठिकाणी काय करावं लागतं तर या ताणातून जर बाहेर पडायचं असेल तर त्या ठिकाणी काय करावं लागतं तर त्याच्यावरती उपाय शोधावे लागतात. त्यानंतर भूमिका संघर्ष, की विशिष्ट परिस्थितीमध्ये व्यक्तीकडून अपेक्षित दोन किंवा अधिक भूमिकांच्या विसंगतीमुळे भूमिका संघर्ष करावा लागतो. आता इथे एक उत्तम उदाहरण तुम्हाला सांगता येईल की एखादी नोकऱ्या करणारी जी स्त्री आहे त्या स्त्रीला घरातील तिची भूमिकाही सांभाळावी लागते. अशा वेळेस भूमिका संघर्ष होतो की मी नोकरी करू का घरातलं काम करू. उदाहरणार्थ एखादी स्त्री जर प्रेग्नंट असेल तर मी आता या मुलाला जन्म देऊ का नोकरी करू, या मुलाला सांभाळू का नोकरी करू, घरातला स्वयंपाक करू का त्या ठिकाणी नोकरी करू. असा जेव्हा संघर्ष निर्माण होतो, दोन भूमिकांमध्ये संघर्ष निर्माण होतो, तेव्हा त्या ठिकाणी त्याला म्हणलेलं आहे भूमिका संघर्ष. विशिष्ट परिस्थितीमध्ये व्यक्तीकडून अपेक्षित दोन किंवा अधिक भूमिकांच्या विसंगतीमुळे भूमिका संघर्ष निर्माण होतो, तेव्हा त्या ठिकाणी त्याला म्हणतात भूमिका संघर्ष. म्हणजे दोन भूमिका अशा एकत्र येतात की याच्यामध्ये एका भूमिकेची निवड करावी लागते. अशा वेळेस मी काय करू, मग एका भूमिकेला प्राधान्य द्यावं लागतं, दुसरी भूमिका मागे ठेवावी लागते. अशी जेव्हा परिस्थिती निर्माण होते तेव्हा भूमिका संघर्ष असं म्हणता येतं. किंवा दोन्ही भूमिका महत्वाच्या असतात, नोकरी करणं पण महत्वाचं असतं आणि मुलांना सांभाळणं पण महत्वाचं असतं. अशा वेळेस दोन्ही भूमिका सांभाळता सांभाळता तारेवरची कसरत त्या व्यक्तीला करावी लागते, तेव्हा निर्माण होतो तो भूमिका संघर्ष. त्यानंतर भूमिका निर्गमन. हलेल रोच यांच्या मते व्यक्तीच्या अस्मितेसाठी महत्वाची असणारी भूमिका जेव्हा व्यक्तीला सोडावी लागते. उदाहरणार्थ भूमिका निर्गमन म्हणजे काय तर व्यक्तीला त्या ठिकाणी एका भूमिकेचा त्याग करावा लागतो आणि नवीन भूमिका त्या ठिकाणी आत्मसात करावी लागते. उदाहरणार्थ जर या ठिकाणी मला घरातल्यांनी सांगितलं की तू एकतर नोकरी कर किंवा मुलांना सांभाळ, अशा वेळेस मला काय करावं लागेल तर एका गोष्टीची निवड करावी लागेल. मग मी त्या ठिकाणी कोणाला प्राधान्य देणार तर त्या ठिकाणी मला आवडणारी जी नोकरीची भूमिका आहे त्यावरती मला पाणी सोडावं लागेल
आणि ती भूमिका बाजूला ठेवून मला मुलांना सांभाळावं लागेल. म्हणजे त्या ठिकाणी व्यक्तीच्या अस्मितेसाठी महत्वाची असणारी जी भूमिका आहे, जेव्हा व्यक्तीला सोडावी लागते किंवा त्या भूमिकेतून बाहेर पडावं लागतं, म्हणजे शिक्षकाच्या भूमिकेतून मला बाहेर पडावं लागेल आणि नवीन भूमिकाच्या जी ओळख आहे ती आत्मसात करावी लागेल, म्हणजे मला एक मुलांची आई व्हावी लागेल. असं जेव्हा करावं लागतं तेव्हा त्या प्रक्रियेला भूमिका निर्गमन असं म्हणतात. म्हणजेच त्या भूमिकेतून मला निर्गमित होणं म्हणजेच बाहेर पडावं लागतं आणि नवीन भूमिका स्वीकारावी लागते, म्हणजे आईची भूमिका त्या ठिकाणी स्वीकारावी लागणार आहे. म्हणून त्याला म्हणलंय भूमिका निर्गमन. शेवटचा महत्वाचा मुद्दा म्हणजे सामाजिक नियमने. कोणताही समाज किंवा सामाजिक समूह हा नियमांशिवाय पूर्ण होऊ शकत नाही. नियमने ही मुख्यतः समाजातील लोकांच्या सामाजिक आंतरक्रिया सहज सोप्या व्हाव्यात यासाठी बनलेली असतात. प्रत्येक ठिकाणी व्यक्तीचे आचरण कसे असावे त्यासाठी नियमने आणि मार्गदर्शन नेहमी आपल्याला करत असतात. ती सामान्यतः समूह वर्तणुकीचे मानक असतात. नियमने हा शब्द लोकरूढी, लोकनीती, चालीरीती, कायदे, परंपरा, प्रथा इत्यादींसाठी वापरली जातात आणि नियमने समाजातील अनुचलनाशी संबंधित असतात. अनुचलनामुळे समाजामध्ये स्थिरता येते, शांतता आणि व्यवस्था निर्माण होते. मुळात समाज ही एक नियमात्मक व्यवस्था आहे. आता सामाजिक नियमने म्हणजे काय, तर त्या ठिकाणी प्रामाणिक सामान्यीकरणाशी संबंधित ज्या वर्तणुकीच्या पद्धती असतात त्या सामाजिक नियमने म्हणतात. म्हणजे समाजाने घालून दिलेल्या ज्या रूढी परंपरा आहेत, समाजाने घालून दिलेले जे नियम आहेत त्या नियमांचं आपल्या वर्तणुकीमध्ये प्रमाणशील पालन करणं, म्हणजेच त्या ठिकाणी त्या वर्तणुकीच्या पद्धती माणसाने स्वीकारणं, त्या सामाजिक नियम असं म्हणलेलं आहे. मग नियमने म्हणजे अशा अमूर्त पद्धती की ज्या वर्तणुकीवर मर्यादा प्रस्थापित होतात. उदाहरणार्थ, स्त्रीला समाजामध्ये सामाजिक दर्जा नाही, स्त्रीने नोकरी करू नये असा पहिला नियम होता आणि त्या नियमाच्या जर विरुद्ध गेला तर त्या ठिकाणी त्या स्त्रीला हिंसेची वागणूक दिली जायची. परंतु आता नियम काय झालेला आहे, बदललेला आहे. पुरुषांच्या खांद्याला खांदा लावून स्त्रीने नोकरी केली पाहिजे. मग आता काय होतंय, जी स्त्री नोकरी करत नाही तिच्याकडे हिंसेने पाहिलं जातं. मग नियमने म्हणजे अशी अमूर्त पद्धती की ज्या वर्तणुकीवर मर्यादा प्रस्थापित होतात. उदाहरणार्थ, रोडने चालला तर त्या ठिकाणी थुंकू नये आणि जर थुंकलात तर त्या व्यक्तीकडे हिंसेने पाहिलं जातं. म्हणजेच त्याने काय केलं, नियमांचा काय केलेला भंग केलेला आहे. मग त्या ठिकाणी नियमने म्हणजे अशी अमूर्त पद्धती ज्या वर्तणुकीवर काय होतात, मर्यादा प्रस्थापित होतात. उदाहरणार्थ, या ठिकाणी रोडने चालले तर थुंकू नये, इथे मर्यादा पडलेली आहे, इथे मर्यादा प्रस्थापित झालेली आहे. त्यानंतर तिसरी व्याख्या त्या ठिकाणी सांगता येते, व्यक्ती त्याच्या नातेसंबंधात एकमेकांशी वर्तणूक करताना ज्या मार्गदर्शक तत्वांचे अनुकरण करतात त्यांना नियमने असे म्हणतात. उदाहरणार्थ, व्यक्ती नातेसंबंध प्रस्थापित करत असते, एकमेकांचं चांगलं वर्तन करत असते आणि मार्गदर्शक तत्वांचं अनुकरण करत असते. हे कशामुळे, तर नियमनामुळे. आई वडील जसे आहेत तसे आपले सासू सासरे तसं त्यांच्याशी वर्तन करावं, हे कोणी सांगितलंय, तर आपल्याला त्या ठिकाणी वंश परंपरागत आलेल्या मार्गदर्शक सूचनांनी सांगितलंय, मार्गदर्शक तत्वांनी सांगितलंय आणि त्यानुसार त्या नियमनांचं आपण काय करत असतो, पालन करत असतो. मग या नियमांचे प्रकार पडतात. पहिला आहे लोकरूढी. लोकरूढी म्हणजे काय, तर ही संज्ञा 1906 मध्ये विलियम सनगर यांनी वापरली आणि त्यांच्यामध्ये समाजामध्ये रूढ असणाऱ्या पद्धतीमध्ये म्हणजेच लोकरूढी, समाजामध्ये काही पद्धती रूढ आहे आणि त्या पद्धतींचं आपण पालन करतो. उदाहरणार्थ, जेवणाच्या पद्धती जसे की फक्त हाताच्या बोटांचाच वापर जेवण करत असताना करावा, 5 बोटच वापरली पाहिजे आणि त्याची टोकच त्या ठिकाणी फक्त भरली गेली पाहिजे. अशा पद्धतीने त्या ठिकाणी जेवण ही काय आहे, लोकरूढी. प्रत्येक समाजातील व्यक्ती अशा पद्धतीनेच त्या ठिकाणी जेवण करते. त्यानंतर चापस्टिकचा उपयोग करून जेवणे. त्यानंतर सगळ्यात महत्वाचं, काटा चमचा आणि चमचा वापरून जेवण करणे. मांडी परिधान करण्याची पद्धत, प्रत्येकाची मांडी परिधान करण्याची म्हणजे मांडी घालण्याची पद्धत सारखी आहे, चमचा धरण्याची पद्धत सारखी आहे किंवा त्या ठिकाणी जेवण करत असताना बोटांच्या 5 बोटांचा वापर करून जेवण करावा, ही झाली लोकरूढी. त्यांच्या मते समाजामध्ये रूढ असणाऱ्या वर्तन पद्धती म्हणजे लोकरूढी
आणि ही वर्तन पद्धती समाजामध्ये रूढ आहे. आता जर तुम्हाला जेवायला सांगितलं आणि हाताचा वापर न करता जेवा असं जर सांगितलं तर तुम्हाला जेवता येणार नाही. तुम्हाला ते जेवण करण्यासाठी दुसऱ्याच्या कोणाचा तरी हाताचा वापर करून तुम्हाला जेवावं लागेल. म्हणजे एकतर दुसऱ्याने कोणाला तुम्हाला भरवणं किंवा उपाशी राहणं यापैकी काहीतरी स्वीकारावं लागेल. मग लोकरूढी म्हणजे काय? तर समाजामध्ये रूढ असणाऱ्या ज्या वर्तन पद्धती आहेत त्या वर्तन पद्धतीला काय म्हणलेलं आहे? लोकरूढी असं म्हणलेलं आहे. उदाहरणार्थ काय? तर त्या ठिकाणी जेवणाच्या पद्धती जसे की फक्त 5 बोटांचा वापर करूनच त्या ठिकाणी काय करायचे? जेवण करायचे. दुसरं म्हणजे लोकनीती. विल्यम संगर यांच्या मते समाज हिताच्या दृष्टीने समाजात दृढ झालेले व पूर्वपार चालत आलेले रीतिरिवाज म्हणजेच काय? लोकनीती. उदाहरणार्थ विवाहपूर्व लैंगिक संबंधावर निर्बंध ठेवणे ही लोकनीती आहे. लोकांनी सांगून दिलेला त्या ठिकाणी रीतिरिवाज आहे की लग्नाच्या अगोदर कोणत्याही पुरुषाने किंवा कोणत्याही स्त्रीने दुसऱ्या परपुरुषाबरोबर किंवा परस्त्री बरोबर ती लैंगिक संबंध ठेवू नये अशा पद्धतीची लोकनीती आपल्या समाजामध्ये घालून दिलेली आहे. आणि तसे जर संबंध जर तुम्ही ठेवले तर समाजामध्ये त्या ठिकाणी त्या स्त्रीला त्या पुरुषाला वाळीत टाकलं जातं, तिच्याकडे हिंसेने पाहिलं जातं. ही झाली लोकनीती. उदाहरण लक्षात ठेवा, विवाहपूर्व लैंगिक संबंधावर निर्बंध ठेवणे किंवा नियंत्रण ठेवणे. विलियम सनमर यांच्या मते समाज हिताच्या दृष्टीने समाजात दृढ झालेले आणि पूर्वपार चालत आलेले रीतिरिवाज म्हणजेच लोकनीती होय. लोकनीतीच्या मार्फत व्यक्तीवर कडक निर्बंध लादले जातात. लोकनीती या लोकरूढी विरुद्ध लोकरूढीपेक्षाही अधिक कडक असतात. उदाहरणार्थ विवाहपूर्व लैंगिक संबंधांवरती काय ठेवणं? नियंत्रण ठेवणं. त्यानंतर पुढचा आहे तो म्हणजे कायदा. कायदा हा समाजाचा एक महत्वपूर्ण घटक आहे आणि हा आवश्यक घटक आहे. एक वैश्विक घटक म्हणून त्याच्याकडे पाहिलं जातं आणि सर्वांनी त्याचा स्वीकार करणं हे अनिवार्य आहे. मग कार्ल मॅनहाइम यांनी कायद्याची व्याख्या देताना म्हटलं आहे की कायदा म्हणजे अशी नियमांची यादी की जे राज्यांच्या न्यायालयाकडून ठराविक त्या ठिकाणी परिस्थितीमध्ये लागू केले जातात. उदाहरणार्थ आपल्या भारत देशामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी त्या ठिकाणी विविध त्या ठिकाणी कायदे केलेले आहेत आणि या कायद्यांमध्ये त्या ठिकाणी काही कायदे अशा आहेत की जे समाजाच्या विरुद्ध वर्तन करणाऱ्यांवरती लागू केले जातात. मग कायद्याचे दोन प्रकार आहेत, एक म्हणजे पारंपरिक कायदा आणि दुसरा जो प्रकार आहे तो म्हणजे त्या ठिकाणी अधिनियमित कायदा. मग आता पारंपरिक कायदा म्हणजे कोणता? तर हे कायदे आदिवासी त्याचप्रमाणे ग्रामीण समाजामध्ये पाळले जातात आणि हे लिखित स्वरूपाचे नसून मौखिक स्वरूपाचे असतात. उदाहरणार्थ डोक्यावरती पदर घेणं स्त्रीला बंधनकारक असतं, हे त्या ठिकाणी पारंपरिक कायदे. किंवा बुरखा पद्धतीतून स्त्रीने बाहेर निघायचं नाही, हे अलिखित आणि पारंपरिक कायदे म्हणजे तोंडी सांगितलं जातं त्याचं पालन करावं लागतं. दुसरं म्हणजे अधिनियमित कायदा. हे कायदे लिखित स्वरूपात असतात. हे कायदे आधुनिक गुंतागुंतीचे आणि गतिशील समाजामध्ये महत्वाचे आणि अनिवार्य असतात. विशिष्ट समाजासाठी सर्वांसाठीचे ते लागू केलेले असतात. उदाहरणार्थ हिंदू विवाह कायदा 1955, त्यानंतर घरगुती हिंसाचार कायदा 2005. अशा पद्धतीने जर कायदे केले असतील तर त्या ठिकाणी अशा कायद्यांना अधिनियमित कायदा असं म्हणलेलं आहे. हे कायदे लिखित स्वरूपामध्ये असतात. हे कायदे गुंतागुंतीच्या आणि गतिशील समाजाला महत्वाचे तसेच अनिवार्य असतात. याचं पालन समाजामध्ये करावंच लागतं. उदाहरणार्थ हिंदू विवाह कायदा 1955, घरगुती हिंसाचार कायदा 2005 असे कायदे त्या ठिकाणी समाजामध्ये पाळावेच लागतात. परंतु पारंपरिक कायदे हे मौखिक म्हणजे नुसते तोंडाने बोलले जातात, ते पाळावेत असं त्या ठिकाणी सांगितलेलं नसतं. अशा पद्धतीने आपलं प्रकरण क्रमांक त्या ठिकाणी 3 जे आहे ते संपलेला आहे. त्यातला सामाजिक नियम आणि हा जो घटक आपण पाहिला, हा तसा पाहिला तर अभ्यासक्रमातून वगळण्यात आला होता. परंतु त्या ठिकाणी याचं ज्ञान तुम्हाला व्हावं, लोकरूढी म्हणजे काय, लोकनीती म्हणजे काय किंवा कायदे म्हणजे काय याचं ज्ञान तुम्हाला व्हावं म्हणून हा घटक या ठिकाणी तुम्हाला शिकवलेला आहे. हे जे प्रकरण आहे प्रकरण क्रमांक 3 त्या ठिकाणी संपलेला आहे.
पुढच्या तासाला आपण प्रकरण क्रमांक 4 सामाजिक संस्था या प्रकरणाला सुरुवात करणार आहोत. आजचं जे लेक्चर आहे ते या ठिकाणी संपले. उद्याच्या तासाला आपण प्रकरण क्रमांक 4 सामाजिक संस्था हे प्रकरण त्या ठिकाणी पाहणार आहोत. धन्यवाद.